हसण्यावारी गोष्टी नेऊ नका, याचं चिंतन घरी गेल्यावर करा. हे छत्रपतीचं रक्त आहे, हे 96 कुळी रक्त आहे. याला वाकायची सवय, मोडायची सवय नाही. याला बुटाची पॉलिश करायची सवय आहे, बुटात साठवून जगायची सवय नाही. आणि याला सगळं विकायची सवय आहे, स्वाभिमान विकायची सवय नाही. आणि या तीनच गोष्टी आपल्याला छत्रपतीने शिकवल्यात. आणि आमच्या तुकोबारायणात आम्हाला एकच सांगितलंय, मरा पण संत शब्द सोडू नका. अजून 10 मिनिटात तुमचं काय डोकं बंद होईल. तुम्हाला काय, तुम्ही रोजाना सभेला जाऊन टाळ्या वाजवणारी माणसं, तुम्हाला काय धर्म कळत? इथून पुढे फुगीर वागायचं, इथून पुढे असं वागायचं, पोहे खायचे पण गरीब राहायचं, पण कुणाकडं वाकायचं नाही. राहायचं तरी किती दिवस, 100 वर्ष कोले होऊन जगण्यापेक्षा दुपारीत मरायचं पण वाघ होऊन मरायचं. कोल्यासारख्या जगण्याला काय मजा आहे. 42 वर्ष जगले पण जगत गुरु झाले, 22 वर्ष जगले पण विश्व माऊली झाले. शिका. आणि 52 वर्ष जगले छत्रपती झाले. आणि आम्ही 62 वर्षाचे माजी सरपंच, माजी सरपंच. आता काय, तुम्ही सर्व्हिस करा, चांगला अभ्यास करा. वृद्धाश्रमामध्ये अजून शेतकऱ्याचा बाप नाही. शेतकऱ्याच्या घरात भाजीला तेल नाही पण संस्कृती आहे. पण ज्यांनी ज्यांनी नोकरीला असताना वर कमाई केली, अख्खी मंडळी वृद्धाश्रमात आहेत. पेन्शन घेऊन रिलॅक्स. तुम्ही कधी कधी जाऊन पहा, आम्ही जात असतो, ते आम्हाला ओळख करून देतात. मी विस्तार अधिकारी होतो. त्याला लाज नाही वाटत आपला एवढा विस्तार झाला. मी अभियंता होतो. ही सगळी लाईटीची कामं आपणच केली. 4% साहेबाला 2% मला 2%. आता काय हे, आता काय, आता एक पोरगा इंजिनियर केला, तो सासरवाडीला गेला. एक पोरगी कॉलेजला गेली, आलीच नाही. पहिली बायको मिली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली. पुरा मोकळा झाला. आणि मग तो दिंडीत आमच्या बोकांडी आला तर आला. आमच्या 2 दिंड्या करून दिल्या, म्हणजे वाटूनच केला. नाही मरणार आहे, काय जगणार आहे. 4 जण दारू पेले गणपती बसायच्या दिवशी. गणपती आणतानाच पिऊन आले, फुल पेले, मोटरसायकलवर बसले 4 जण. 4थं कुठं बसेल असं कॅरेला, टांगड्या फाकेल, चाललं उळत, धडाकलन पडलं. दोन्ही बॉल सटाकले, मेलं ते. आणि त्याच्या 10व्याला इंद्रिकरचं प्रवचन ठुलं. आता काय वांग सांगू का मी 10व्या? प्रवचनाला ओवी नको का? मग बॉल सटकल्याची ओवी कुठे ज्ञानेश्वरीत? अवघड आहे. अजून तर पुरुष तुम्ही जाताबादी झाले. तुम्हाला काय सांग, ए लाईटीचं काय करायचं आहे? ते काय म्हणते बाय, मी नाही म्हणत काय. ते काय म्हणते, 1 मिनिट बंद झालं तरी काही नाही, डाव हाणला. एक ओवी सांगतो, पहिला मुद्दा संपवतो. संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही, आणि आली तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहत नाही. बस. आणि आता गवळणीला अभंगाला सुरुवात. आजच्या अभंगाला बोलावं लागेल. हा अभंग भोपाळीच्या प्रकरणातला आहे, काकड्यातला आहे. महिला मंडळ देवाला 2 मुली आहेत. किती? 2. बोललं तरच कळेल. एका मुलीचं नाव आहे विरहिणी आणि एका मुलीचं नाव आहे भोपाळी. विरहिणी याचा अर्थ असा आहे, महिला मंडळ पटकन बोला, नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत,
तुम्ही नांदू शकता का? Driven by excellence, every ride matters. At Himalaya Cars, we believe excellence is not an act but a habit. Each journey हा म्हणा नाही तर नाही म्हणा, मी उभाच आहे ना. आता 30 वर्ष लोकांच्या शिव्या खाता आलो, थोड्या करता कशाला बंद करायचं? आणि माझा एकच गुण आहे, फक्त खरं बोलतो आणि त्याचा गेम होतो. लफडे माया भावती रोज नवीन प्लॅन. उठला का आज बाईला बोलला, गड्याला बोलला. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगलेत का? चांगलेत. तुम्ही नांदू शकत नाही. नाही का? तुम्ही ज्याला सर्वस्व दिलंय तोच जर चांगला नसेल तर जगण्यात मजा काय? ज्याने शरीर दिलंय तो जर विठ्ठलच स्वप्नात येत नसेल तर जगण्यालाही काय मजा आहे? काय मजा आहे? जेने हा जीव दिला दान, ज्यानं शरीर दिलंय तो जर भेटत नसेल तर ती विरहिणी आहे. आणि आजच्या अभंगात विरहिणीचा काही विचार करायचा नाही, अभंग भूपाळीचा आहे. आता भूपाळी अशी महिला मंडळ, तुम्हीच उत्तर द्या. नवरा खास आहे, सासू सासरे खराब आहेत. आता तुम्ही नांदू शकता का? मोकळ्या मनानं. कारण तुम्हाला माहितीये हे येडे कधीतरी जाणार आहे आणि तो बैल आपल्या ताब्यात येणार आहे. आणि काही झालं तर तो बैल आपल्या शब्दाच्या पुढे जाऊ शकत अजून तर गेला नाही आणि इथून पुढे त्याचा बाप सुद्धा जाणार नाही. आता ती जी मुलगी आहे त्या मुलीचं नाव आहे भूपाळी. बरोबर. नवरा आहे खराब म्हणजे चांगला आणि सास सासरे आहेत खराब. ती भूपाळी नावाची मुलगी शरीर रूपी गावात जन्माला आली. डोकं खाजवा. पाहे पा शरीराची या गावात, या शरीर रूपी गावात ती मुलगी जन्माला आली. तिचा बाप आहे पांडुरंग, तिची आई आहे रुक्मिणी, तिचा भाऊ आहे पुंडलिक, तिची बहीण आहे चंद्रभागा. आपला बाप आहे पांडुरंग, आपली आई आहे रुक्मिणी, आपला भाऊ आहे पुंडलिक आणि आपली बहीण आहे चंद्रभागा. मग तुम्ही म्हणाल आपला बाप जर पांडुरंग आहे तर ज्यानं जन्माला घातलं तो कोण आहे? तो भाले पोसतात आणि कट्टेवरचा देव लोभाने बाजूला करतो. आपला बाप आपल्याला एवढाच म्हणतो, गाडी घे, बंगला बांध, सरपंच भाई 10-5 इकडे तिकडे घाल, नाही तर तू म्हणा तुम्हीच. हो, आपली आई आपल्याला म्हणते बाळा काही कर भाऊ, कसंही कर, काही कर, मला नातू दाखव. नातू पाहिल्याशिवाय माझे डोळे मिटणार नाही. मग मिरची पावडर घाल डोळ्यात, घे झोपून. काय ही आपली आई आहे. आणि कटेवरची आई म्हणते बाळा नाचक्या देहात भजन करून घे. तो आपला बाप आहे. तुका म्हणे तुला सोडविल कोणी, गावामध्ये भूपाळी नावाची मुलगी जन्माला आली. ठीक झालं. आणि ती वयात आली म्हणजे लग्नाला आली. आता पूर्वी असा नियम होता महिला मंडळ, मुलीचं लग्न बाप जमवायचा. फ्लिपकार्ट से सोलारा ब्रांड की ये 2 वाटर बॉटल्स मैं आपके लिए लेकर आई हूँ. तो सबसे पहले वाली ये स्पोर्ट्स बॉटल है, मेटल की बनी हुई है, बहुत अच्छी क्वालिटी है. डिफरेंट कलर कॉम्बिनेशन इसमें अवेलेबल है, आप चेक कर सकते हैं. इसे आप हैंग भी कर सकते हैं. और इसका जो ऊपर का कैप है ना, ये गिरेगा नहीं क्योंकि ये ऑलरेडी इसमें अटैच्ड है. मेन अगर आप लिड ओपन करेंगे तो अंदर आपको स्ट्रॉ और क्लीनिंग ब्रश भी. आणि बाप ज्याच घरात देईल त्याच घरानं मुलीनं नांदायचं असा पूर्वी नियम होता. आता मुलीनं टोटल फायनल करायचं. बापानं फक्त पतसंस्थेचं कर्ज काढायचं, फेटेला तुरा काढायचा, हलकटाव गुलाबजांबू खा.
आणि लग्न लफड्याचं, आणि लफड्याच्या लग्नाला आमचे आशीर्वाद म्हणजे आमचंही वाटुळं. हो, आता पोरगी उलटी म्हणते ऐ मोबाईल ऐ. पोरगी उलटी म्हणते पप्पा तुम्हाला इज्जत आहे आणि तुमची सगळी इज्जत माझ्या हातात आहे. मी त्या पोऱ्याला 10वीला असताना शब्द दिलाय, भले त्याला मिशी असो नाही तर नसो, पण लग्न तेच होणार. आणि 80% मुली याच भ्रमात भिकारी झाल्या. जेवढ्या पोरी मूर्ख पोरांच्या नादी लागल्या त्यांचा हाच गेम झाला. कारण मुलगी प्रेम करताना इतिहासात असं घडत नाही, पोरगी ब्रिलियंट मुलावर कधी प्रेम करीत नाही. असं जगात घडणार नाही. पोरगी प्रेम करताना दरिद्रीच पोराव करणार. इन मराठी भंगरी. काम काय करतोय, मोटरसायकल चोरीतोय. ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाहिजे नटवा हसण्यावारी गोष्टी निवडा ना. एकाच मिनिटात सांगतो राग येतोय लोकांना. या 4 वर्षात तो बाप कधी आयुष्यात रडला नाही, तो बाप मुलीने रडवला आहे. मला आहे तिथं बोलला का त्याचा गेम होतो, बोलला का त्याचा गेम होतो. आणि मुलीवर ज्याने बोलावं, ज्याला मुलगी आहे त्यालाच बोलावं. बाप मुलीसाठी काय करतो हे फक्त ज्याला मुलगी आहे त्यालाच माहिती. ज्यांना पोरी नाही ना त्यांनी माईकवर पोरींच्या बाबतीत भाषणच करायचं नाही. 10 मिनिटं कॉलेजमधून पोरगी उशीर आली तर बापाच्या हृदय धडधड करत आहे. बाप काय करतोय मुलीसाठी हे बापालाच माहिती आहे. आणि या 4 वर्षात महिला म्हणतात राग येईल तुम्हाला, तुमचं माझं वाटलं तर पहिलं शेवटचं कीर्तन पुन्हा माझं तोंड पाहू नका. पण मी खरं बोलणारा माणूस. अजून 30 वर्षी गेले, अजून 2 वर्ष आयुष्य आहे, पण तळतळीनं बोलणारा माणूस. आणि तुम्ही मला महाराज मानावा म्हणून मी कधीच कीर्तनात वाईट बोलणार नाही. तुमचं चांगलं व्हावा म्हणून वाईट बोलतो. आणि आम्ही तुमचे तुम्हाला बोलायलाच पाहिजे. तुमचं काय मत आहे? हसण्यावाली गोष्टी निवड का. मुलगी मला आहे. महिला म्हणतात जो बाप आयुष्यात कधी रडला नाही तो बाप मुलगी पळून गेल्यावर रडला. आणि रडणारा बाप पोलीस स्टेशनला जातो, पोलिसाला सांगतो माझी मुलगी सापडून द्या, माझी मुलगी सापडून तो माझा प्राण आहे. पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसावं, तुमची मुलगी सापडून देतो पण रडू नका. आणि पोलिसाचा निरोप येतो मुलगी सापडली. बाप पोलीस स्टेशनला जातो, पोलिसाच्या पाया पडतो आणि पोलिसाला सांगतो मी माझ्या आयुष्यात सगळं करेल पण माझ्या मुलीला मला दुःखी करू नये. पोरगी पोलिसाला सांगते माझा बापन माझा भाऊ माझा दुश्मन आहे. सगळ्या पोलिसांना आलेला हा अनुभव आहे. PSI लोक पोरींच्या पाया पडतात. ताई त्या पोराचा नाच सोड आणि बापाला वाचव. ती पोरगी त्या साहेबाला म्हणते प्रेम हा विषय तुमचा नाही. आणि ती पळून जाते आणि पोरग जागेवर परत येते. साहेब आणि साहेब तोच जो पाया पडत होता. तो बाप हे बरी घालणार. तो बाप रडतो आणि पोरीनं तुम्हाला माहित नाही बाप तुम्हाला दुश्मन झालाय, भाऊ तुम्हाला दुश्मन झालाय. अरे लाज वाटली पाहिजे भिकार पोरावर प्रेम करायला. पोरीनं तुम्हाला माहित नाही तुमच्या भावाला तुमच्या लग्नात नाचायचं होतं, तुमच्या भावाला तुमच्या लग्नात उड्या हाणायच्या होत्या. त्याने शर्ट घेतला पण बहिणीच्या लग्नात घालायचा. त्यानं बूट घेतला पण बहिणीच्या लग्नात घालायचा. त्यानं बूट घेतला पण बहिणीच्या लग्नात घालायचा. तुम्ही भिकार पोरावर पळून गेले तर तरण्या बाण भावाची जिंदगी बरबाद झाली. अभ्यास करा आणि कोश आणि आनंदमय कोश. आणि शरीरात अन्न गेलं की काम तयार होतोच. आणि कामाला 7 गोष्टी आहेत. ऐका. 1 कामाला खूण नाही. 6 कामाला कालवेळ नाही. आणि 7 कामाला लाज नाही. काम आहे. आणि त्याच कामानं पहिली धडक मारली कुणाला? धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, धडक मारिली
कोणाला कोणाशी प्रेम करायला वेळ नाही, कोण कोणचा भाऊ नाही, कोण कोणाचा बाप नाही, कोण कोणाची बहीण नाही. समजा मुलगा मला आहे, माझ्या पोराचा माझा काही संबंध नाही. मी फक्त त्याचा बाप आहे, संस्कार करणं माझं काम आहे, पण जगणं त्याच्या हातात आहे. हा, आणि त्याचं प्रारब्ध वेगळं आहे, त्याचं त्यांनी पाहिजे. याची वासना आहे ती. आणि आज सगळ्या लोकांची वासना दिली. बापाचा मृत्यू झाल्यानंतर बहिणीने भावांना खाते फोडायला जेवढा त्रास दिला तेवढा यमानं दिला नसतो. आणि बहीण काय चीज असते, ज्यांच्या वावरातून समृद्धी गेली त्यांना भेटा. पैसे परत गेले पण बहिणीने सह्या केला नाही, असं इथं 4 जणी आता बसेल. नावा सगळं सांगा, नावा सगळं. आणि भाऊ आणि भाऊ पाया पडतोय, बाई साईकल थांब, त्यांना विचार दे, अशी म्हणणारे 2 जण येत. काय नाही, वासना फिरली. मान्य, वासना नावाची सासू आहे, काम नावाचा नवरा आहे, आणि तिला मी नावाचा सासरा आहे. कामाचा बाप मी म्हणजे मी नाही. मी नसलो तो कोण वाजवीन, मी नसलो तो कोण चाल म्हणेल. मी महाराज आहे, तू चक्रम आहे. तुला कोण सांगितलं तू महाराज? अरे तुला कीर्तनाची कला दिली ना, तू पांडुरंगाचा प्रचार करणारा गडी आहे. तुला कोण सांगितलं तू पखवाद आहे? तुला देवाने कामाला ठेवलं तेवढं वाजाव. हो, काही माणसं म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य आहे. तू येडा आहे, येडा. तुला कोण सांगितलं तू सदस्य आहे? तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले. तू सदस्य नाही, तुझा गेम केला गावाने 13 लाखाला, तुझ्या ध्यानातच आण. काय सगळं मी 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 आणि मी हाच मुलगा आहे ना, सासरा आहे. याच्यावर तुमचं काय मत आहे? आणि पाया पडून सांगतो, थोडं झोंबेल तुम्हाला. सगळे लोक नीट ऐका. आज गायक वादक गुणजन मंडळवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे आयोजक अविनाश देशमुख, सौपूजा काळे, समस्त अकोलेकर जन अभियान फाउंडेशन. जरा राजकारणी लोक बिक जरा नीट ऐका, थोडं वाईट वाटेल. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली एकही गावातला पुढारी शाळेकडे पाहत नाही. आणि जो बोलेल त्याचा गेम होतो. पाया पडून सांगतो, आजच्या जन फाउंडेशनच्या कार्यक्रमात 8 दिवसातून एकदा तरी ग्रामपंचायत सदस्य सरपंच शाळेत गेले पाहिजे. तुमचं काय मत आहे? गावात एखादी गोष्ट नाही झाली तरी चालेल, पण शाळा मंदिर झालं पाहिजे. अजून 10 वर्षाने तुम्हाला गणपतीची आरती करायला माणसं भेटणार नाही. इतका वाईट समाज तयार झालाय. तुमचं काय मत आहे? या वर्षी गणपती विकणाऱ्यांनी पुस्तकं फ्री दिली गणपती बरोबर आरतीची. गणपतीने मला तर गणपती मंडळाच्या अध्यक्षालाच आरती ना. ताट फिरलं का घंटी बंद होती, घंटी फिरलं का ताट घंटी वाजी बहुत गणपती भेटावल त्यांना. आता हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. सगळे माणसं हे उच्च पदावरचे मराठी शाळेत तयार व्हायले. आपल्या गावातल्या शाळा पडायला लागल्या लोक पाहत नाहीत. गावांमध्ये फक्त गट, हा ह्या गटाचा, तो त्या गटाचा, हा ह्या साहेबाचा, तो त्या साहेबाचा. वाट लावून टाकली तुम्ही गावाची. तुमचं काय म्हणते? आणि यांनी 15 ऑगस्टला 26 जानेवारीला शाळेत जायचं शानपणा करायला, आणि असे कपडे घालून जातो जशी काय यानंच इंग्रज हुसकून लावले. पाया पडून सांगतो, आज फाउंडेशनच्या कार्यक्रमात महिला सरपंच असू द्या, आठवड्यातून एकदा शाळेत गेल्या पाहिजे. महिला नगरसेविका असू द्या, गेल्या पाहिजे. तुमचं काय मत आहे? आज आपण सगळेजण तळतळीने बोलणारी माणसं आहे. मुलगा मला आहे. आज गावात मंदिर आहे, म्हणजे दुसरी कामं कमी झाली तरी चालतील. पिढी संपल्यावर तुम्ही काय करणार? शिक्षक मारत नाही, मारलं तर पोराचे आई बाप त्याला त्रास केल्याशिवाय राहत नाही. मग हे जे रोज पेपर आणि मीडिया जे पाहतो ना आपण बातम्या, याला सगळं खतपाणी इथून आहे. आठवड्यातून एकदा शिक्षक आणि पुढारी शाळेत गेले पाहिजे, त्यांचा संवाद झाला पाहिजे आणि शाळेच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे. तुमचं काय मत? हा, महिला आघाडीची बाई, बचत गटाची बाई अशी शाळेकडे पाहिलं पाहिजे. 2 मुलींची फी भरली पाहिजे. गरीबाच्या मुली आहेत, 50 रुपये फी आहे, भरून टाका. स्कॉलरशिप जर मिळाली तर त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल. आणि आज गावांच्या पिढीचं वाटोळ झालंय. तुमचं काय मत आहे?
40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले. आणि आता माझ्यासमोर कीर्तनात बसलेले तुम्हाला 7-8 जण दाखवतो. इथं शेअर मार्केटमध्ये भिकारी झालेले इथं 5-6 जण आहेत. आता माझ्या पुढे बसेल, खरं बोलायचं किती पैसे गेला नाही. हसण्यावरी नेऊ नका. 2 रुपयाला 36 रुपये तुमच्या बापानं पाहिलं. जमिनी जातील, जायला सुरुवात झाली. 31 वर्षात या तोंडातली वाक्य खोटं नाही. मी म्हणत होतो तुम्हाला मजूर गाडी होईन आला. मी म्हणत होतो मजूर बागायदार याच्याने पैसे दिले. मी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवा लागेल, वेळ आली. आणि मी म्हणत होतो मजूर बागायदाराला व्याजाने पैसे दिले. मी म्हणत होतो मला हायवेच्या कडेला ज्यांनी जमीन विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. हे आजचं चित्र आहे. मी बोंबलाच होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही. बायको रेंज केली, काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत. काहींचं मंगळवारी लग्न झालं, गुरुवारी नवरी गायब. गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. आणि हे मी तुम्हाला बोंबलत होतो का नाही सांगा. अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडं आहे पण इतका. आताही सांगून देतो फाउंडेशनच्या कार्यक्रमात 5 वर्षांनी जमीन राहणार नाही. तुमचं काय मत आहे?